माझ्या जीवनात पण हा स्पेशल दिवस आहे. आणि राजकारणात मला याचं आश्चर्य वाटत नाही. अचानक काय मिळतं त्याचं आश्चर्य वाटतं. हे आम्ही राणे कुटुंबाने मिळवलेलं हा यश आहे. आणि 1 वर्षाची मेहनत केल्यानंतर हे यश आलं. आणि या मधल्या काळात अगदी 90 ते आतापर्यंत राणे कुटुंबाला अनेक माध्यमातून सामोरं जावं लागलं. हा इतिहासही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. पण मी समजेन की आज सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय निलेशजी राणे यांचं यश, याचं सगळं श्रेय मी आमच्या दोन्ही मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांना देतो. मतदारांनी तुम्ही जी मेहनत परिश्रम घेतले त्याचं फळ आहे. त्यामध्ये नितेशचे श्रम, नितेशची मेहनत, निलेशचे श्रम, निलेशची मेहनत. निलेश गेले अनेक वर्ष, 3-4 वर्ष दिवस रात्र आपण एकदा जिंकलं पाहिजे या ईर्षेला पेटला आणि शेवटी आज जिंकला. त्या 10 वर्षामधल्या काळाबद्दल मी काय भाष्य करणार नाही. ते योग्य आहे. अपयशाची उजळणी करू नये, यशाची उजळणी करावी या मताचा मी आहे. आणि म्हणून या दोघांनी फार मेहनत घेतली. हे काही सोपी गोष्ट नाही. एखादा आमदार एखाद्या मतदारसंघात पद मिळवलं, नितीशने हॅट्रिक केली, मंत्रीपद मिळवलं. हे मिळताना अनेक पत्रकार लिहित असतील, निलेश बद्दल लिहित असतील की पहिल्याच दिवशी अधिवेशनात निलेश 3-3दा बोलला 3 वेळा महत्वाचं नाहीये. काय बोलला, कसं बोलला, कुठल्या शैलीत बोलला आणि जनतेच्या प्रश्नाला कसं न्याय देण्यासाठी बोलला याचा सर्वांनी विचार करावा. यापूर्वी का झालं नाही? 10 वर्षाचा काळ. या 10 वर्षाच्या काळामध्ये कोण होते, काय केलं हो? एकदा तरी असं एखादं भाषण अभ्यासपूर्ण याचा सिंधुदुर्गच्या जिल्ह्याने विचार करावा. जर त्या पदाला लायक, योग्य, पात्र माणूस असेल तर जनतेचे प्रश्न सुटतात, जनतेला न्याय मिळतो आणि तिथे विकास झालेला दिसतो. आणि त्यामुळे हा निकाल यावर्षी विधानसभेचा माझ्यासाठी अतिशय आनंददायी, माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी अतिशय आनंद. आमच्या घरात अतिशय चांगलं वातावरण आणि त्यामुळे जास्त आनंद मला वाटतो या जिल्ह्यात आल्यानंतर. अधिवेशनामध्ये येऊ शकलो नाही. परवाच अधिवेशन शुक्रवारी संपलं आणि लगेच मी त्याच दिवशी मुंबईला आलो. आल्यानंतर चला पहिलं सिंधुदुर्गात जाऊया. जरा लोकांना, इथले कार्यकर्ते प्रेमळ आहेत, आपलं प्रेम करतात, काही करायची त्यांची तयारी असते. पाहून मी खरं भारावून जातो. यासाठी कौतुकासाठी माझ्याकडे मराठी भाषेतले शब्द नाही, खरंच नाही आहेत. ही कुठली भाषा शैली वापरायमुळे वापरलेले शब्द नाहीये. मी अनेक ठिकाणी भारी बोलतो, भारी. आणि म्हणून हे आजचं हे श्रेय आहे दोघांचं. एक तुम्ही मंत्री बनवायला तुम्ही सरकारला भाग पाडणारे लोक हा जिल्ह्यातले, आणि दुसरा आमदार इथे आम्हाला असा आमदार हवा. सांग, दोन्ही वेल क्वालिफाईड आहे, दोघेही परदेशात शिकून आले. ते कुठे काही करू शकत होते, एवढे इंटेलिजंट आहेत. पण तरी नाही, आम्हाला सिंधुदुर्गातल्या लोकांचे ऋण फेडायचे. सिंधुदुर्ग महाराष्ट्रात एक विकसित राज्य बनवायचं आहे, जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा बनवायचा आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा एक विकसित समृद्ध जिल्हा बनवायचा आहे. आणि या हिशेबपोटी दोघांनी मेहनत केली आणि दोघांनी आज दोघे आमदार आणि आता नितेश राणे हे मंत्री झाले. बांधवांनो, नुसतं आमदार मंत्री आणून तुमचं काम भागणार नाही, ते तुमची सुटका नाहीये.
येणाऱ्या 5 वर्षात त्यांना योग्य साथ दिली तुम्ही तर परिवर्तन जिल्ह्यात होऊ शकतं, विकासाच्या रूपाने परिवर्तन. टाळ्या 7.5%च वाजताय, बाकीच्या वाजत नाही. माझं लक्षात इथून एवढंच वाजल्या पुढे ना मागे काय. आनंद सगळ्यांचा आहे, मग टाळ्या सगळ्यांच्या व्हायला बरोबर ना. आणि म्हणून बंधू भगिनींनो आणि माझे मित्र हो, हा आनंदाचा क्षण. वि स खांडेकर असं म्हणतात, त्याच्या एका पुस्तकात एक वाक्य, यश मिळवणं सोपं आहे पण यश टिकवणं त्यापेक्षा कठीण आहे. आज यश मिळालंय दोघांना, सातत्याने त्यांच्या जीवनात ते यशस्वी व्हावे, मोठे मोठे अपग्रेड वरवरच्या पदावर जावे असं वाटत असेल, तुमची साथ हवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकटेच नाही एवढे मोठे जागतिक कीर्तीचे राजे झाले, पराक्रमी राजे झाले, मावळ्यांची साथ. महाराजांवर जीवापाड प्रेम करत होते आणि महाराजांसाठी कधीही सदैव तयार असायचे. महाराज म्हणजे माझे मावळे, यांच्यामुळे हे सगळं मला प्राप्त होत आहे. हे महाराजांच्या बाबतीत घडलं. आम्ही महाराजांपैकी कोण नाहीये, पण आता तुमची मेहनत, परिश्रम आणि आम्हाला दिलं प्रेम ते कोणापेक्षा कमी आहे असंही म्हणणार नाही. आणि म्हणून आताचा पुढचा काळ सहकार्य करायचं, योगदान द्यायचं, प्रत्येक काम होईपर्यंत लोकांना त्याचा लाभ मिळावा. आपण आपल्या लाभासाठी लोकप्रतिनिधी मंत्री होत नाही, लोकांना लाभ मिळावा, लोकी सुखी समाधानी आनंद व्हावी. इथे मुलं शिकावी, मुली शिकावी, चांगल्या पगारच्या नोकऱ्या, उद्योजक व्हावे, श्रीमंत व्हावी आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा. याला तुमचं योगदान मिळेल अशी अपेक्षा करतो. माझ्या पत्नीने मेहनतीचा आता उल्लेख केला, नितेश खरं आहे ते, निलेश नाही केला, फार मेहनत केली. नाहीतर ती कधी राजकारण भाषण वगैरे मी नाही ऐकलं, पण यावेळेला केलं. सांगितलं नाही मी आता गावी जाणार निवडणुकी होईपर्यंत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.